नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत चिंचा नावाच्या स्त्रीने गौतम बुद्धाची कशा प्रकारे बदनामी करण्याचे योजिले होते. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी जैन तीर्थकांची दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. राजरस्त्यावर उभं राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या. लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल अफवा पसरून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत असे. तिचा देह आणि रूप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपाने ती वासना तेजून प्रभाव निर्माण करू शके. तीर्थकांपैकी एक कुटील तीर्थकाने सुचवले की चिंचाच्या साह्याने गौतमाबद्दल अफवा पसरून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी ह्या सूचनेस संमती दर्शवली. एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्या जवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाहीत. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहीत नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हास बाधक झाला आहे? चिंचा म्हणाली, नाही, मला माहीत नाही, पण ह्या बाबतीत मी काही करू शकेन काय? भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही अफवा उठव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, त्या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर सोपवा, असे म्हणून चिंचा तिथून निघून गेली. स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत. त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून, सुगंध लिहून, हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कुणी तिला विचारले, तू कुठे निघालीस, तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? जेतवनाजवळील तीर्थकारात रात्र घालवून ती सकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कुणी तिला विचारले, तू रात्र कुठे व्यतीत केली, तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरकुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगावयास सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दावर विश्वास ठेवला. आणखीन 4-5 महिने तिने जाऊ दिले व 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटक दंशाने हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थासमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझ्या प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडीअडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कौशल देशाचा राजा, अनाथपिंडिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी तो करावयास का सांगत नाही? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्या पायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतू वर्ग तटस्थ बसला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध म्हणाले, हे भगिनी,
तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघांसच माहीत आहे. चिंचा जोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयंतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोरीची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी आली. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्याने आणि दगडाने मारून तिथून हाकलून दिले. तर अशा प्रकारे जैन तीर्थकांनी भगवान बुद्धांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.